आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री शिंदेंनी पुत्रमोह बाजूला ठेवला, शिवसेना कार्यकर्त्याचा पक्ष म्हणून कार्यकर्त्याला प्राधान्य दिला। प्रतापराव जाधवांना केंद्रातून फोन आल्यानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। नेहमी कार्यकर्त्याचा पहिला विचार करणारा हा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा विचार करणारा नेता आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एक कार्यकर्ता म्हणून त्यांची कारकीर्द सुरू केली, आज सर्वोच्च पदावरती जाऊन पोहोचले आणि जरी त्यांचा मुलगा खासदार तिसरी वेळ असला तरी कार्यकर्ता फर्स्ट प्रायोरिटी कार्यकर्ता। मुख्यमंत्र्यांना त्यांचा मुलगा मंत्रिपदासाठी योग्य वाटत नसेल, मुख्यमंत्र्यांच्या ट्विट नंतर रोहित पवारांचा खोचक टोला। काबिल आहेत मला तरी वाटतं, पण त्यांच्या वडिलांना ते काबिल वाटत नसतील तर त्याला मी काय करू शकत नाही। मंत्री कुणी त्यांच्या पक्षातलं झालं तरी त्यांना श्रीकांत शिंदेंचं हे ऐकावंच लागतं, राज्यात पण ऐकावंच लागतं, त्यामुळे त्यांना खूप मोठा फरक पडेल असं मला तरी वाटत नाही। गल्लीतील नेत्यांनी दिल्लीतील घडामोडींवर बोलू नये, रोहित पवारांनी मतदारसंघासाठी काय केलं ते पाहावं। अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांचा रोहित पवारांना टोला। पवारांसारख्या गल्लीतल्या नेत्यांनी दिल्लीतल्या घडामोडीवर प्रसिद्धीसाठी बोलू नये, आपण आपल्या मतदारसंघासाठी काय केले हे आधी पाहावं आणि मग दुसऱ्यावरती रोहित पवारांनी टीका करावी। ठाकरेगडाचा दावा, राजेंद्र मोळीक यांना विधानसभेमध्ये पाठवू, रश्मी बर्वेंचं हे वक्तव्य आहे। तर रामटेक ठाकरेगडाचा पारंपरिक मतदारसंघ, उत्तम कापसे यांचा दावा। आमची पारंपरिक सीट असून आम्ही आणि इतनं प्रामाणिक काम करून दाखवलं की आमच्या अलायन्समध्ये ते सीट निवडून आली, म्हणजेच आमचा कुठंतरी दावा आजही आहे। पण त्या बिचारीचं जीभ फिसलली असन, रामटेक विधानसभेवर 100% शिवसेनाचाच दावा राहणार आणि नक्कीच रामटेकच्या गडावर भगवी मशाल 100% फडकवणार। आजही आमच्यामध्ये जोश कायम आहे। उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवारांची भेट, शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या भेटीनं चर्चांना उधाण। सामना कार्यालयाबाहेर भाजपची बॅनरबाजी, मोदी ओरिजिनल ब्रँड अशा आशाचे लागले बॅनर, बॅनरवर मोदींसह आशिष शेलार यांचा फोटो। मराठा समाजानं शांत राहावं, अंतर्वालीत येऊ नये, मनोज जरांगे पाटलांचं समाजाला आवाहन, तर आरक्षण देण्याची गृहमंत्री आणि एसपींना विनंती। बारामतीमधील सुप्यामध्ये युगेंद्र पवारांच्या बॅनरवर सर्वांच्या नजरा, वादात तोच दादा नवा, युगेंद्र पवारांच्या फोटोखाली उच्चार आहे। मी पराभव स्वीकारला आणि पचवला आहे, माझ्यासाठी कुणीही जीव पणाला लावू नका, मला प्रचंड अपयशी वाटतंय। लातूरमधील एका कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर पंकजा मुंडेंचं आवाहन।